काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो. या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे. दादा, संभाजी भिडेंना कुत्रा चावलाय, त्यावरती आता विजय वडेट्टीवार म्हणतात. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढलेत. ते आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. हे सरकारचं कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी सोमवारच्या रात्री 11 वाजता संभाजी भिडे यांच्यावरती एका कुत्र्याने हल्ला चढविला. कुत्र्याने त्यांच्यावरती फक्त हल्लाच नाही चढविला तर कुत्र्याने त्यांना चावा घेतलाय. संभाजी भिडे हे जे आहे ते आपल्या एका धारकऱ्याच्या घरी जेवायला गेले होते आणि तिथून येत असताना जे आहे त्यांना वाटेमध्ये कुत्र्याने अडविला आणि त्यानंतर त्यांच्यावरती हल्ला चढवत त्यांना कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतला. आणि त्यापूर्वी जे आहे मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे संभाजी भिडे यांचं कुत्र्यांसंदर्भातील एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. ते बोलत असताना म्हणाले होते की कुत्रे जे असतात हे प्रामाणिक असतात आणि त्यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ असणाऱ्या वाघ्या कुत्र्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेवरती जे आहे थेट त्या वाघ्या कुत्र्याने उडी घेतली होती. आणि त्यावरून ते बोलत असताना म्हणाले की कुत्रे खूप मोठ्या प्रमाणात प्रामाणिक असतात. परंतु मित्रांनो, त्यानंतर ते जे आहेत गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी जे आहे संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला आपल्या धारकऱ्याकडे जेवायला गेले होते. आणि धारकऱ्याकडे जेवायला गेलेले असताना जे रात्रीच्या 11च्या सुमारास जे आहे त्यांच्यावरती कुत्र्याने हल्ला चढवीत त्यांच्यावरती जे आहे हल्ला केला आणि त्यांचा चावा घेतला. त्यामुळे त्यानंतर राजकारण्यांमध्ये याबाबत प्रश्न विचारले असता अनेक राजकारण्यांनी ज्या वेगवेगळ्या उत्तरे दिली, वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. यामध्ये ज्या आहेत विजय वडेट्टीवार, त्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि अजितदादा पवार यांनी देखील आपले वक्तव्य दिलेलं आहे. तर ते काय म्हणालेत आपण पाहूया.